नमस्कार, मी कल्याणी स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मी आणि स्मित. वेळ आहे सकाळची, स्मितला शाळेत सोडवायला जाते आहे आणि ब्लर दिसतंय. जास्त उजेडमुळे कदाचित असं दिसतं आहे, ब्लर दिसल्यासारखं वाटतंय. आणि स्मित बघतोय 90ची गाणी, त्याला मी सोडून येते एकदा शाळेमध्ये, मग काम आवरते. आज जरा बरं नाही आहे. म्हटलं शाळेतनं घेऊन आलेले आहे. आज माझं ना डोकं खूप दुखत होतं सकाळपासून आणि अजूनही थोडंसं दुखत आहे. हां, त्याच्यामुळे आत्ता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. आणि स्मितला शाळेतनं आणलं, अगोदर जेव घातलं. तो बाहेर खेळत होता पण लगेच आलाय. बाहेर खाली आवाज येत असेल, वास्तुशांतीची पूजा झाली. ओ नको बाळ. स्मितचं फक्त एकच उद्योग, आता छान बॉल खेळत होता बाहेर आणि लगेच तो आला आतमध्ये. स्मित इकडे बघ रे बाळा. हा, काय काय लावलंय गंध स्मितला? शाळेमध्ये कपडे घातले होते ना दुसरे तुला, व्हाईट कुर्ता धोती. पण स्मितचे फोटो नाही माझ्याकडे, आता बघूया स्कूलच्या ग्रुपवर आले तर बघूया येतात की नाही. टीचरनीच सगळं काही मुलांना कपडे वगैरे, स्मितच्या शाळेमध्ये प्रोग्राम होता तर सगळे मुलांसाठी कपडे वगैरे त्यांनीच अरेंज केलेले होते. तर स्मितला पण सगळे लहान मोठी मुलं आणि कुणाच्या मापाचं इतकं भेटत नव्हतं, त्याच्यामुळे उशीर झाला आणि आम्हाला पण नाहीच भेटलं. मग त्यांनी केलं ॲडजस्ट, थोडंसं मोठाच होता ड्रेस माझा. बघूया ग्रुपवर वगैरे फोटो आला तर स्कूलच्या, तर बघते स्मित कसा दिसत होता. ते कसं दिसत होता ओ? स्मितला खेळायचं सोडून नुसतं टी व्ही बघायचं असतं, नुसतं टी व्ही बघायचं असतं. काय करायचं? बॉल दिला बाहेर खेळायला, मस्त गॅलरीमध्ये खेळायचं. आता एवढ्या खेळणे आणलेले आहे, कार आणलेले आहे, पझल पण आहे, ते नसतंच त्याला खेळायचं. नुसतं टी व्ही बघायचं. हा मम्मम, हा मम्मम, इकडे बघ, इकडे बघ रे. दाखव बरं तुझं लुक काय आहे ते. अरे अंधार दिसतंय, अंधार दिसतंय. गंध लावलाय ना इथे, व्हाईट व्हाईट. इथे कानांना वारकरी वारकरी बनले होते सगळं. जग्गू बाई, मम्मम. आज खूप जास्त हवा सुटली आहे, त्याच्यामुळे थंडी वाजते. एवढ्यात आहे ना मायग्रेनचा खूप जास्त त्रास होतोय. काय करावं काही सुचत नाही मला. खूप गोळ्या घेऊन सुद्धा माझं डोकं दुखणं अजिबात थांबत नाहीये. काय करावं, खूप त्रास होतो. रात्री अचानक जाग आली की डोकं दुखतं, झोपेत ना सकाळी जाग आली की डोकं दुखतं, झोपायच्या वेळेलाही डोकं दुखतं, दिवसभरही डोकं दुखतं. आता पुन्हा एकदा ट्रीटमेंट सुरू करावी लागेल मला असं वाटायला लागलं. मागे ट्रीटमेंट घेतली तर 80-90% मला फरक पडलेला होता. मायग्रेनचा त्रास कमी झालेला होता, पण आता पुन्हा वाढलेला आहे. आता मला सारख्या सतत गोळ्या घ्याव्या लागत आहेत, पेन किलर, आणि ते घेऊन पण नाही थांबत डोकं. काय करावं, असं खूप त्रास होतो मला. काही सुचत नाही, घरामधले कामं सुचत नाही, स्मितला कसं सांभाळायचं ते पण सुचत नाही. मग खरंच मला खूप त्रास होतो. बघूया एकदा आता, म्हणजे नंबर वगैरे आहे तर सुरूच करावं लागेल ट्रीटमेंट, जावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही आहे. चहा ठेवला, थोडासा पिऊन बघते. जेवण वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे, वेळेवर आहे, तरी पण माझं डोकं दुखतं. मग थंडीमुळे जास्त त्रास होतोय की कशामुळे होतोय काहीच कळत नाही आहे. आणि बरं नसलं की खूप सगळं काही विस्कळीत होऊन जातं, काहीच कळत नाही कसं काय करायचं, कामं कशी करायची काय नाही. तरी पण करावे लागतात, कारण त्याला तर पर्यायच नसतो, काम करावंच लागतं. पण जेव्हा कधी बरं नसलं, त्रास होत असला मला, तर तो खूप जास्त चिडचिड करतो. तो अजून मुद्दामून जवळ येणार, मुद्दामून त्याला काहीतरी गोष्ट पाहिजेच असणार, मुद्दामून त्याला, म्हणजे त्याची चिडचिड, आणि तो सारखं माझ्या जवळ येऊन त्याला काहीतरी पाहिजेच असतं आणि मग असं करतो.
बाहेर गॅलरीमध्ये खेळायला आवडतं, पण त्याला आता बाहेर पण नाही जायचं. घरात पण आलं तर त्याला मॅच बघायची, आणि मॅच तर चालू नसते, उठसूट कधी पण मॅच नाही लागत टीव्हीवर. तर तो असा त्रास देतो. मग काय करायचं, काही सुचत नाही. तर स्वयंपाक पाण्याला पण लागावं लागेल, स्वयंपाक पाणी करायचं. आणि हे डोकं दुखतंय, आणि दुखायला लागलं की खूप जास्त गरम होतं, खूप गरम होतं माझं डोकं. पाण्याच्या पट्ट्या ठेवावं लागतात, नाही थंड पाण्याने धुवावं लागतं मला, तरी पण नाही थांबत ते, इतकं गरम होतं आहे. बघूया आता 2-3 दिवसांनी बघते आता, अपॉइंटमेंट घेते डॉक्टरांची, आणि बघूया, जावं लागेल, पर्याय नाही आहे त्याशिवाय. कारण पेन किलर पण घेऊन घेऊन किती घेणार, किती दिवस घेणार, आणि ते घेऊन पण नाही थांबत, तर मग करायचं काय असं. एकदा झंडूबाम लावला ना, थोडा वेळ ते चुनचुन वगैरे होतं, आणि 15-20 मिनिटांनी ते थोडंसं कमी वाटायला लागतं. ते जे झंडूबामचा असर होतो तो कमी होतो, आणि त्यानंतर पुन्हा जर लावला तर पुन्हा काही जाणवतच नाही. झंडूबाम 2-3 वेळेला जर दुसऱ्या-तिसऱ्यांदा जर लावलं तर काहीच जाणवत नाही त्याचा असर, आणि ते त्याच्यामुळे असं आहे. काय करू, काहीच कळत नाही आहे. चहा ठेवला आता, थोडा चहा घेते. आणि खाण्यापिण्यावर पण नाही, बरं असं नाही आहे की काही गोष्टी तुम्ही खाण्याचं बंद करू शकता किंवा काय, हे पण नाही आहे. तुम्ही काही पण खा प्या, नका खाऊ, ते दुखायचं ते दुखतंच, काहीच फरक नाही पडत. चहाची गाळणी पार्टीमध्ये ठेवलेले होते मी भांडे, आणि आज खूप जास्त हवा सुटलेली, खूप जास्त. स्मितचं झालंय जेवण, आता चहासोबत शंकरपाळे खाते आता. स्मितला तर असलं काही खायलाच नको. लहान मुलांना किती काय काय आवडतं, असं काही बनवलेलं असलं, आणि त्याचं सगळं उलटच आहे, त्याला नकोच असतं काही. आणि सगळं काही खाल्लं असतं तर किती काय 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 बनवलं असतं त्याच्यासाठी, पण बनवून काय करायचं, तो जर खातच नाही. खाऊ घालण्याचा खूप प्रयत्न केला, सगळं वाया जातं, काहीच फायदा नाही होत. वरतीच आला का जास्त टी व्ही? का रे बेटू, इथं बस, वरती बस, इथं बसून बघा. हा माझं बाळ, त्यालाही रामायण बघायला आवडतं. 2-3 वेळेला बघितलं मी, जे लावलेलं असतं तो पण बघत बसतो, बराच वेळ बघतो, ऐकतो. त्याला काही कळतं काय माहीत नाही. थोडं थोडं म्युझिक लागतं ना मध्ये मध्ये, गाणं येतं, तर मस्त बघतो, बराच वेळ बघतो रामायण. बघतो, ते चांगली गोष्ट आहे, बघू दे. भाजीपाला आणलाय, आणि स्ट्रॉबेरी आणली मी ह्या वेळेला, खाऊन बघते कशी. बरेचदा आंबटच निघते, पण गोड गोड खूप छान लागते. स्मितला खाऊ घालून बघते. स्मित पिशव्या बाळ त्याच्यामध्ये सगळ्या. कसं लागतं ते छान लाल लालच मिळाले, कसं लागतं माहीत नाही. मेथीची भाजी स्वस्त झाली आता, मी एकटीच खाणारी, बघू सुकी करणार, पालकची भाजी करून टाकावी लागेल.